एल.एस. मराठीचा गाव दौरा सुरू आहे आणि या गाव दौऱ्यात आपण गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहर, पुणे उपनगर, पुणे ग्रामीण असा संपूर्ण पुणे जिल्हा कव्हर केल्यानंतर आपण बारामतीमध्ये होतो आणि बारामतीनंतर आता आपला हा जो दौरा आहे तो धाराशिवमध्ये येऊन पोहोचला. आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन या दौऱ्याला सुरुवात केली आणि संपूर्ण जो जिल्हा आहे तो पिंजून काढला. सध्या आपण हे मुख्य शहर असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात आणि म्हणजेच धाराशिव शहरात आहोत आणि ह्या शहराची नेमकी परिस्थिती काय आहे. सध्या उन्हाचा पारा जो आहे तो या ठिकाणी तापलेला आहे, वाढलेला आहे. त्याच पद्धतीने वातावरण जे आहे ते राजकीय देखील तापायला या जिल्ह्यात आणि विशेषतः धाराशिव शहरात सुरुवात झाली आहे. अर्थात त्याला बंडाचे किनार आहे आणि या संपूर्ण परिस्थितीत एका बाजूला राजकीय परिस्थिती आहे तर एका बाजूला जी आहे ती पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी जो आहे तो अडचणीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या संपूर्ण वातावरणाचा जो प्रभाव आहे तो नेमका बाजारपेठेवर कसा पडला आहे याची माहिती आपण काही स्थानिक शेतकरी किंवा व्यापाऱ्यांकडून घेऊयात. काय सांगाल, आता सध्या पाऊस नाही आहे कोणत्याही परिस्थितीत, शेतकरी जो आहे तो अडचणीत आलेला आहे आणि नेमकी काय परिस्थिती आहे, भाव कसे वाढलेत मालाचे? अडचण तर काय भरपूर आहे, त्या अडचणीला काय कमीच नाही अडचणीला काय कमी आहे, पाऊस नाही काय नाही, मिरूक संपला. महागाई कशी वाढली आहे भाजीपाल्यांमध्ये? कुठली काय महागाई काय म्हणायचो, पिकायलाच काय तयार नाही तर महागाई म्हणायचीच कशाची. पहिला पाणी नाही, लाईट नाही व्यवस्थित. धाराशिव जिल्हा किंवा धाराशिव शहराची नेमकी परिस्थिती काय? धाराशिव शहर जिल्हा परिस्थिती काय नेमकी? वातावरण विकास झालाय काय? आता मी शहरातला नाही इथला, मी प्रॉपर बातंबऱ्याचा आहे. तरी चालूला तर काय वाटत नाही हवं तसं काय झाल्यासारखं. राजकीय परिस्थिती काय आहे सध्या आता? त्या बाबतीत मी बोलू शकत नाही, मी शेतकरी माणूस. बरं, शेतकरी तुम्ही म्हणता अजून 10-15 दिवस पाऊस नाही आला तर नेमकी काय परिस्थिती असेल? अवघड होणार. सरकारने काय मदत करायची आहे? सरकारनं काय सरकार करणार आहे? सरकारनं म्हणते नुसती कर्जमाफी केली आणि त्याला 17-60-28 लावल्या. त्या काय त्यांच्या कर्जमाफीला तसल्या बोगस करायचं? कर्ज मग माझ्याकडे कर्जच नाही कुठल्या बँकेचं, पण ज्याचं आहे त्याचं लक्षात येते. मला क्षेत्रच आहे फक्त 3 एकर, त्याच्यामुळे आपण कुठल्या बँकेचं कर्जच कधी घेतलं नाही. एकंदरीतच विषय महत्वाचा की झालंय म्हणते तेवढं कराय, पण त्याला आठवणी कशाच त्यांचं दुनिया जायचं. मग काय त्या बिचाऱ्याला भेटणार आहे? नुसतं कागदपत्री गोड नाचवायचं लक्षण झाली, बाकी काय विषय आहे? एकंदरीतच आपण पाहिलं तर काय खरेदी करायला आला तर भाजीपाला खरेदी करायला आलो होतो. काय पाऊस नाही, वातावरण तुम्ही जर पाहिलं जून महिना उलटून गेलाय, काय नेमकी परिस्थिती आहे? भाव वाढलेत भाज्यांचे? भाज्याचे भाव वाढलेले आहेत. आता तिथं कांद्याची गड्डी विचारली मी तर 40 रुपये. शेपाची गड्डी विचारली तर त्याचे 30 रुपये. म्हणजे आता झाले काय की पाऊस नसल्यामुळं जे पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्याचे भाव खूप वाढलेले आहेत आणि जर पाऊस जर नाही पडला अजून महिना 15 दिवस तर बाजारात भाजीपाला दिसणार नाही आणि लोकांना जगायचं. तर पाण्याचा प्रश्न आहे, भाजीपाल्याचा प्रश्न आहे, म्हणजे आणि ग्राहकाचं पण अवघड आहे आणि शेतकऱ्याचं पण अवघड आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कसं आहे धाराशिव जिल्ह्याचा विकास काय मनाला व्यवस्थित वाटतोय की काय, कसं अजून काय व्हायला पाहिजे? नाही, आता धाराशिव, आता मी स्वतः गवळीवाडा धाराशिव येथे राहतो बार्शीनाक्याला. विकासाच्या बाबतीत म्हणलं तर काही रस्ते किंवा नाले, आता आम्ही जिथं राहतो तिथं तर काही रस्ते नाले वगैरे झालेले नाही. त्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. राजकीय परिस्थिती जर पाहिली तर आता संपूर्ण राजकीय चित्र जे आहे ते याचं मुख्य केंद्र जे आहे ते धाराशिवच बनलं आहे. अर्थात खासदार साहेब त्याचं कारण आहे. नेमकी काय राजकीय परिस्थिती काय वाटतं येते की मतदार म्हणून ह्या ठिकाणी आणि आता ह्या संपूर्ण परिस्थितीकडे पाहताना? आता राजकीय परिस्थिती कसं आहे, आता राजकीय नेत्याबद्दल बोलणं किंवा राजकीय ह्याच्यावर भाष्य करणं अवघड आहे. मतदार म्हणून हां मतदार म्हणून आम्ही एवढीच अपेक्षा करू शकतो की शहराचा विकास झाला पाहिजे, लोकांना सोयीसुविधा भेटल्या पाहिजेत. आता राजकीय जे नेते आहेत, समजा इथं जे काही प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेते त्यांची भूमिका असते, त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही. पण इथं जे कोणी सत्ताधारी असतील त्यांनी शहराचा विकास केला पाहिजे, कारण लोकांनी मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेलं असतं. प्रत्येक वेळेस नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, आमदार खासदार असतील, सगळ्याकडून लोकांच्या अपेक्षा असतात आणि कुठंतरी एक विश्वास टाकलेला असतो. त्या विश्वासाला ह्या नेत्यांनी तडा जाऊ दिला पाहिजे, शहराचा विकास केला पाहिजे. विकासासाठी खासदार जे निर्णय घेतील तो मान्य असेल तुम्हाला जनता म्हणून? नाही, आता मी आता सांगितलं की तुम्हाला त्यांची भूमिका आहे. मग आता त्यांच्या एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल मतदार तुम्हीच निवडून दिलं आहे, पण आता शेवटी त्यांची भूमिका, त्यांचा निर्णय, त्यांचं राजकीय भवितव्यासाठी किंवा बाकी अन्य गोष्टीसाठी जर ते काही निर्णय घेत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. आता आपण त्यांना पाठिंबा देणं किंवा नको म्हणणं ह्या गोष्टी फक्त आमची अपेक्षा एवढं आहे
की पक्ष कुठला का असे ना, फक्त लोकांच्या शहराचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला. मतदार म्हणून त्यांनी कोणताही पक्ष बदलला तरी चालणार आहे तुम्हाला? आता मी आता सांगितलं की ते त्यांची भूमिका आहे ना, ते मग आता त्यांनी जर निर्णय घेतला तर बघू. आता त्यांनी बैठक ठेवलेली आहे, त्या बैठकीमध्ये सगळे लोक त्यांना काय विकासासाठी काम व्हायला लागले, कुठलं काही ना काय त्याला होत आहे. विकास करायचा म्हणल्यानंतर पक्ष कुठला का असा ना काय करायचंय. पक्ष खासदार कोणत्याही पक्षात जाऊ दे, फक्त विकास पाहिजे असं. तसंच पाहिजे. म्हणजे असं 200 रुपये किलो, काही इथे दाखवायला थांबले मी. काही 200 रुपये किलो, ही पहिलं कसं 10 रुपये पाव किलो होतं. अजून काय काय घेतलं? ही काय आहे, मेथीची पिंडी 40 रुपयाला. हो का 40 रुपयाला पिंडी, एवढीची पिंडी 40 रुपयाची आहे. किती भाज्या वाढल्या त्या. पण मग याला राजकीय जर परिस्थितीचा विचार करता ते सगळं सुधारणार आहे. या सगळ्या पद्धत जर तुमचा खासदार दुसऱ्या पक्षात गेला तर ही परिस्थिती ओके होणार आहे? नाही तसं काही सांगता येत नाही, कारण त्यांच्या काय हातात आहे निसर्गानं पाणी जर नाही दिलं, पाऊस नाही पडला तर कुठला बी तुम्ही ट्रम्प बी इथं आणला तरी उपयोग व्हायचा नाही ना. पाऊसच नाही पडलं ते तरी काय करणार आहेत. त्यांचा काही दोष नाही. परिस्थिती तर भयानकच आहे ही जी पाऊस लांबला ही. त्याच्यावर अवलंबून आहे ते. पावसावर निसर्गावर अवलंबून आहे. तुम्ही कुठला खासदार आणा, आमदार आणा, कुणी आणा, देवा भाऊ बी आणा. आता जे सरकार आहे ते बी चांगलंच काम करायले, पण पावसाचं आहे ते तरी काय करणार आहे. संपूर्ण परिस्थिती एकीकडे पाऊस नाही, संपूर्ण राजकीय परिस्थिती सगळं जे सूत्र आहे ते धाराशिवमधून हलते. अर्थात खासदार साहेबांचं जे काही राजकीय जी चर्चा चालू आहे, त्यांची जी बंडखोरीची जी चर्चा आहे, जर तुमच्या खासदारांनी धाराशिवच्या विकासाचं कारण देऊन जर पक्ष बदलला तर चालणार आहे का बरं चालणार नाही. फक्त विकास पाहिजे आम्हाला. ते कुठल्या का पक्षाचा आहे ना, काय करायचं आपल्याला. आम्हाला काय करायचं, आम्ही मतदार, आम्हाला फक्त शहराचा विकास पाहिजे. आज 1982 साली लातूर जिल्हा वेगळा झाला. आज महानगरपालिका, डबल महानगरपालिका तिथं व्हायला लागले. धाराशिव हाय त्याच ठिकाणी आहे, हाय त्या ठिकाणी आहे ना. काय बदल झाला इथं मला सांगा. इथं आठवडी बाजारामध्ये रोज भांडणं होती लोकांची, गाड्या लावायला जागा नाही. त्या कसं परिस्थिती रस्ता आहे शहराचं मुख्य जिल्ह्याचं ठिकाणी आणि पाहिलं तर पार्किंग नाही. रस्ता आहे बघा तिथं. रोज 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 लोकांची भांडणं होती ती गाड्या लावण्यासाठी. ते मार्केट नाही, मार्केट आणावं, भाजी मार्केट येईल. विकास काहीतरी करतील नवीन आल्यानंतर. तुम्हाला तुम्ही विकासासाठी ते जे निर्णय घेतील विकासासाठी ह्यानी कुठे बी जाऊ द्या, विकासासाठी ह्यानी कुठे बी जाऊ द्या, कुठल्या पक्षाचा सुद्धा कुठलं का सरकार येईना, फक्त विकास धाराशिवचा महत्वाचा. बाजार तुम्ही भाजीपाला वगैरे घेतलंय काय काय घेतलंय काय बाजार? टमाटे घेतली, गवारी घेतली, भेंडी घेतली, वांगी घेतली. बाजार कसे वाढलेत? वाढलेत बाजारचे भाव वाढले. पाऊस नाही आला तर काय मग आता पुढे? पावसामुळेच आता भाव वाढलेत ना. पावसामुळेच भाव वाढलेत. आता ती तरी काय करणार शेतकरी. ते महागाई तर जवळ झालेलीच आहे. गाव इथलेच तुम्ही राहिले? पाण्याची काय सोय आहे? पाण्याची सोय आता सध्या पाणी लई टंचाई आहे. सध्याला तर पाणी टंचाई जास्तच आहे. पाऊस नाही पडला 10 दिवस तर काय परिस्थिती आहे? परिस्थिती बिकट होणार आहे पावसामुळे. सगळीच परिस्थिती एकंदरीत पाहता निसर्गाचं जे प्रकोप दिसतो आपण पाहतोय सध्या. एका बाजूला उन्हाळा पारा वाढलाय, ऊन वाढते, एका बाजूला राजकीय वातावरण देखील तापले. कसं पाहता याकडं? कारण जे तुमचे खासदार आहेत ते दुसऱ्या पक्षात जायचं म्हणताय. ते गेले, विकास केला तर बरं आहे. गेल्यानंतर काय आता त्यांना रोखणाऱ्या परिस्थिती नाही ना. गेले तर बरंच आहे, विकास केला तर चांगला काय आहे. अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुमच्या? कशा पद्धतीने अपेक्षा काय, पब्लिकला काय पाहिजे? फक्त रोड सुरू, नाल्या, पाणी, लाईटी, बस एवढीच अपेक्षा. काय पक्ष बदलाने फरक पडणार नाही? काय फरक पडणार आहे? कुठं तरी गेले तरी ते त्यांचे राजकीय पक्ष त्यामुळे जाणार, तिकडे येणार. त्यांचं काय, जरी पक्ष बदलला तरी विकासासाठी तुमचा सपोर्ट राहणार. सपोर्ट आला, विकास व्हावा फक्त बस. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर परिस्थिती जी आहे ती अतिशय भयान आहे. एका बाजूला सामाजिक परिस्थिती आहे किंवा निसर्गाचा जो प्रकोप आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकीकडे जी परिस्थिती ती राजकीय परिस्थिती आहे. अर्थात नागरिकांचं जे आहे त्या निर्णयाला समर्थन असं नाही आहे, पण विकासासाठी खासदार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सांगतायत. आपण अजून काही जे व्यापारी आहेत त्यांच्याशी प्रयत्न करूयात बोलायचा. काय बाजार आहे? शेवगा कसं आहे? 10ला पाव किलो. किती बाजारभाव किती वाढलेत गेल्या 10-15 दिवसात? पाऊस नाही आहे. पाऊस नाही, जास्त नाही वाढले. हिशोबानंच आहेत. लई बी महाग नाही, लई बी काही नाही. अजून जर 10 दिवस पाऊस नाही झाला तर काय परिस्थिती असेल साधारण? काय 20ला पाव किलो होईल. 10 रुपये जास्त वाढेल. ह्याच्यापेक्षा काय वाढणार? पाऊस काय, पावसाची परिस्थिती, पाण्याची काय सोय वगैरे? आता सगळे शेतकरी तुम्हाला माल वगैरे देतात, काय नेमकी चर्चा होते पावसाविषयी? पाऊस कमी असल्याने माल बी कमीच येतात. भाव वाढणार थोडे जास्त. अजून पाऊस जर 10 दिवस नाही आला तर अजून भाव वाढेल. आणि वाढणार. पण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण जी परिस्थिती आहे
25 होता आणि आता 30 रुपये झालाय. काय जर अजून पाऊस नाही पडला 10 दिवस तर काय परिस्थिती असेल? फरक चांगलाच पडणार. खरेदी करायचं प्रमाण कसं आहे? जर पहिले लोक 1 किलो घेत असतील तर आता काय कमी घेत आहेत बाजार वाढल्यामुळे? कमी घेतात, कमी अर्धा किलो गेलेत, कोण पाव किलो गेले, कमी घेतात. चित्र आपण पाहू शकतोय की जशा जशा किमती या संपूर्ण मालाच्या शेतमालाच्या वाढत आहेत तशा गिरायकांचं घ्यायचं प्रमाण देखील कमी होते. अर्थातच शेवटी त्यांना संपूर्ण जे आहे ते बजेट त्यांचं न डिस्ट्रीब्यूट करता जो आहे तो संपूर्ण ही खरेदी आहे ती करायची आहे आणि यासाठीच मग ते घ्यायचंच आहे. लागणाऱ्या वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या घ्याव्यात लागणार आहेत पण क्वांटिटी कमी केली जाते खरेदीसाठी. काही व्यापारी किंवा काय ग्राहक कोण आहे तुम्ही? शेतकरी ग्राहक? व्यापारी. काय परिस्थिती आहे पावसाची एकंदर? पाऊस नाही ना सध्या अजून, लांबलेला पाऊस पडायला पाहिजे तरच हे शेतकऱ्यावर तर हे आहे ना. पाऊस पडला तर पेरणी होतील, पेरणी झाले तरच लोक खर्च करतील ना शेतकरी. किती बाजार वाढलेत मालाचे? 10 दिवसाचा मागचा विचार केला तर साधारण किती पटीने फरक पडलाय? एक 1.5 पटी तर पडलेला आहे. 100 रुपयाचा माल 150 रुपयाला मिळायला लागला आहे. हो. आणि जर अजूनही 10 दिवस पाऊस नाही आला तर काय परिस्थिती असेल? परिस्थिती काय होणार, अजून भावच वाढणार आहेत. शेतातली मालच नाही तर आता काय लांबून माल येणार, त्याला खर्च आहे, डिझेलचा आहे, वाहतूक आहे. संपूर्ण शहराची परिस्थिती पाहिली तर आता सुद्धा मार्केट आहे तुमचं पाहतोय, विकास आपण किती लेवलला झाला आहे बघतोय, डोळ्यासमोर आहे. काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? मतदार म्हणून मतदान केलंय तुम्ही, आमदार निवडून दिलेत, खासदार निवडून दिलेत. आम्ही ग्रामीण भागाचे आहोत, तेरचे आहो. तरी तुम्हाला सांगतो आमची इकडले बाजार चांगले आहेत. ग्रामपंचायत असून इथं नगरपालिका असून काय बाजारचं सोय नाही. आता इथं तर काय नाही, पण तुम्ही पाठीमागं चला, सगळे हे डुकरं आहेत, तिथं कुत्रे असतात, वास येते बसायला. तुम्ही जे खासदार निवडून दिले ते पक्ष बदलायचं म्हणते विकासाचं कारण देऊन. खरंच जर पक्ष बदलल्याने विकास होणार आहे, तुम्हाला चालणार आहे पक्ष बदललेला? काय आता काय सांग, विकास करते का काय करते आता काय माहीत आहे. पक्ष बदलून मतदान केलंय तुम्ही? होय ना, मतदान केलेलं होतं आम्ही. आता काय व्हायला लागलं, कोणी पक्ष सोडून कुठं चालले आहेत हे आमचं. चालणार आहे तुम्हाला पक्ष बदललेला? आम्ही सर्वसाधारण माणूस आहोत, आम्ही व्यापार करून खाणार आहे. आम्ही एवढं आम्हाला राजकारणातलं माहीत नाही काय. पक्ष बदलणारे विकास होणार आहे का तुमचा? हां, शहराचा विकास होणार आहे पक्ष बदलून? पक्ष बदलून कुठला विकास होणार आहे? पक्षात राहून बी ते करायचं असलं तर केलं असतं ना, पक्षात राहून बी विकास त्यांनी. बरं, आता परिस्थिती विकासाची पाहिलीच, काय अपेक्षा आहे? अजून काय काय गोष्टी झाल्या पाहिजेत तुमच्या शहरामध्ये? अजून कोणत्या गोष्टीची कमतरता आहे शहरामध्ये? बाजाराचंच आम्ही आठवड्याला एकदा येतो इथं बाजारला, बसून इथं हे करतो. आता ढोकीला बाजार जातो आम्ही, आमचं तेरचा गावाचा बाजार आहे, मुरुडचा आहे. तिथलं बाजार आणि इथला बाजार विकलं तर एकदम घाणीचा बाजार ही. असला बाजार कुठंच नाही ते दुसरीकडे. सगळे स्वच्छता आहेत आमच्या बाजारला. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जो आहे तो बाजार या ठिकाणी सुरू आहे. जर पाहिलं तर भाजीपाला आहे, किमती वाढल्यामुळं या भाजीपाल्याच्या किमती आहेत त्या देखील वाढल्यात. अर्थात याला सगळ्यांच्या गोष्टीला एक किनार असते, ती म्हणजे शेतकऱ्याला या संपूर्ण जो भाजीपाला आहे तो पिकवायला खर्च लागतो आणि याच्या मागे जे आहे ते खताचं संपूर्ण कारण जे दिलं जातं, खताच्या वाढलेल्या किमती. आताच योगायोगाने बाजार करत होता आणि या ठिकाणी आपण एका खताच्या दुकानामध्ये आहोत. आपण तिथून त्यांच्याकडून नेमकी जाणून घेऊयात की काय संपूर्ण जी परिस्थिती आहे ती काय स्वरूपाची आहे. काय सांगाल या ठिकाणी खताच्या किमती किती वाढल्या साधारण? ते जवळपास 30% तर वाढलेले आहेत. 30-40% खताच्या किमती वाढलेल्या आहेत. आधी म्हणजे किती दिवसात हा बदलतो? 30% जो बाजारभाव वाढलाय खताचा जवळपास तरी 2 महिने झाले. 2 महिन्यापासून वाढलेले आहेत. पहिले जे किंमत होती त्यापेक्षा 30% वाढल्यात सगळ्याच खताच्या. युद्धाचा परिणाम दिसतोय थोडा बहुत तर दिसतोय. एकीकडे जर पाहिलं तर पाऊस आता जून महिना संपत आलाय तरी पावसाचा इथं एक थेंब सुद्धा झालेला नाहीये किंवा खताच्या किमती वाढल्या. म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी काय अडचण येतात ज्यावेळी तुम्ही संपूर्ण तुमच्या दैनंदिन व्यवहारात बोलणं बिलणं होत असेल? काय अडचण येते शेतकरी? रेट वाढलेले आहेत. खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत लवकर. युरिया भेटत नाही, DAP भेटत नाही. समजा जे स्वस्त खत आहेत ते भेटत नाही लवकर. मागणी जास्त आहे त्याची पण ते भेटत नाही. आणि ते मार्केट पूर्ण 3 सीझनचा पिरियड आहे पण मार्केट पूर्ण थंड आहे सध्या. आम्ही ज्यावेळी धाराशिवमध्ये आलो, एंटर केलं, रस्ते बघितले, ड्रेनेज लाईन, संपूर्ण परिस्थिती, ट्रॅफिक किंवा आता बसायला जागा पण नाही. का म्हणजे धाराशिव जिल्हा इतका अंधाराला आहेत. हे नगरपालिकेचे गाळे आहेत.
आता समोर असं बसलेले आहेत सगळे. पाऊस जर पडला तर पूर्ण पाणी होतं येत, येण्या जाण्यासाठी व्यवस्थित वाट नाही. परत सुलभ शौचालय नाही. समजा आता आठवडी बाजाराचं हे आहे, आठवडी बाजार आहे, इथं काहीच म्हणजे सुविधा त्या प्रमाणात सुविधा नाहीत. शेतकऱ्यांसाठी सुविधा नाहीत, व्यापारी बसतात त्यांच्यासाठी सुविधा नाहीत, हे दुकानदार नगरपालिकेचे गाड्या आहेत, हे दुकानदारासाठी सुद्धा सुविधा नाही तिथं. परिस्थिती म्हणजे एकंदरीतच भयानक. काय का तुमचा जिल्हा इतका मागं पडला विकासात? लातूर वेगळा झाला, त्याच्यानंतर लातूरच्या आता महानगरपालिकेची जी वाढ आहे ती देखील आपण पाहिली शहराची. आपल्याच जिल्ह्यातून बाजूला झालेला जिल्हा इतका पुढे गेला ना, आपला का मागं राहिला? राजकारणाची उदासीनता म्हणता येईल याला, आणखीन काय बोलणार. वातावरण तापले, उन्हाचा पारा पाऊस नाही, एक वातावरण अनेक तापले, राजकीय वातावरण तापले. तुमचे खासदार जे आहेत ते आता बंडाच्या मार्गावर आहेत आणि दुसऱ्या पक्षात जातात. काय नेमकी मतदान केले तुम्ही? काय भावना आहेत नेमकी तुमच्या खासदारांप्रती? पण आता त्याबद्दल काय बोलावं हेच कळलं ना. मतदार म्हणून आता काय बोलणार आहेत? तर आपण मतदान त्यांना समजून केलेलं आहे आणि त्यांनी असं अचानक जर होत असलं तर काय उपयोग नाही या गोष्टीत. जर पक्ष बदलला विकासासाठी तर चालणार आहे का मतदार म्हणून तुम्हाला? त्यासाठी जर बदलला तर चालणार आहे. मग असा 20 वर्षापासून हेच आहे, पक्ष प्रत्येक जण बदलतो म्हणतो विकासासाठी, विकास तर झालेला दिसत नाही इथं. विकास जर होणार असेल तर अवश्य बदला, काही अडचण नाही. पण पक्ष बदलून तुमचे खासदार साहेब हे सगळ्या अडचणी सॉल्व्ह करू शकतात का? करू तर शकतात, केलं तर चांगलीच गोष्ट आहे. ते जनतेसाठी चांगलं आहे, आमच्यासाठी चांगलं आहे. चालणार आहे पक्ष बदलला तरी त्यांनी काय नाही, जर अडचणी जर सॉल्व्ह होत असतील तर त्यासाठी काहीच अडचण नाही आम्हाला. आपणच एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण जी परिस्थिती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, संपूर्ण शहराचा जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीने असणारी परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. एकदा मी तुम्हाला इथे या ठिकाणी दाखवतो कारण काय, इथून शेतकरी इथं व्यापारी विकतात माल शेतीतला, इथं खतात दुकानाने दर बघा किती पटीत किमतीत दर वाढलेत, किती किलो कोणती खतं आहेत याचं सगळं लिहिलं आहे. आणि शेतीमालाच्या दराची याचं जरा तुलना करा, जरा विचार करा प्रेक्षकांनी का याचे किलोचे भाव किती आणि यातून हे रासायनिक खतं टाकून आपण जी शेती करतो त्या शेतमाल जो मिळतो त्या शेतमालातून मिळणारं उत्पन्न किती. त्याच्यामुळं शेतकरी आधीच ह्या दरवाढीने हैराण आहे आणि यात अशा पद्धतीने खतांची देखील दरवाढ झाली आहे. त्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडलेला आला आहे. मावशी आहेत आपल्यासोबत एक त्या या ठिकाणी. काय भाजी गवार विकताय तुम्ही? भेंडी काय भाव आहेत? 30ला पाव. किती बाजार? कसली भाजी? मुलाची भाजी जागर 50 मार्केटचा भाव आहे. गवार 80-90 रुपये. विक्रीला काय 20 रुपये 30 रुपये 30ला पाव जाते. 50 अर्धा. विक्रीला पण परवडत नाही. हां परवडत नाही विक्रीला. गिराईक पब्लिक आहे का मार्केटमध्ये? माळव महाग झाल्यामुळे गिराईक नाही आम्हाला सुद्धा. हां काय नेमकी शेतकऱ्यांची परिस्थिती? पाऊस नाही. पाऊस जर असताना तर अजून महाग होणार. परिस्थिती एकदम बेकार चालू आहे. किती बाजार वाढलेत तसे संपूर्ण? भरपूर म्हणजे 50-60 रुपयाचा फरक पडलाय. भरपूर वाढले. हां काय तुम्हाला बसायला जागा नाही इथं असे? नाही मतलब महिलांना काही सोय पण नाही. बाजाराचे बसल्यात बाथरूमची ह्याची काही सोय नाही. पट्टी तर चालूच आहे. पट्टी ही चालूच आहे. जागाची पावती घेतात. किती रुपये पावती घेतात? शौचालय नाही काय नाही. 20 रुपये 10 रुपये 10 रुपये. हां रोज बसता की आठवडा बाजार बी आहे ना खाली मार्केटला. तिथं बी रोज असतो. हां इथं फक्त आठवडा बाजार भरतो रविवारी. रोज बसून पण तुम्हाला अशा राडा रोडा टाकलाय नाही येतच बस? काही सोयच नाही. काय मागणी आहे प्रशासनाने तुमच्या महानगरपालिकेत? बसायची सोय करावं आमची. व्यवस्थित जागा बिगाय करावं. वर्षापासून अशीच परिस्थिती? आता भरपूर वर्ष झाली. कमसे कम 20-25 वर्ष झाली. असंच आहे. काहीच बदल नाही. तुम्ही मतदान करता ज्यावेळी लोकप्रतिनिधी आमदार खासदार तुमच्याकडे मतं मागायला तेव्हा तुम्ही सांगत नाही आम्हाला असं? सांगतो पण त्यांचं आता काम आहे. आम्ही सांगतो त्यांनी केलं पाहिजे. एकदा सांगितलं नाही केलं, पुढच्या वेळेस परत मागायला आल्या 25 वर्ष झाले. सांगायची इच्छा आहे आमची. सांगावं म्हणून त्यांना. काय विचार करणार यावेळेस मतदान करताना जेव्हा ते तुमच्या दारात येतील तेव्हा काय सांगणार तुम्ही? सांगायचं त्यांनी आपली हे 1 वर्ष बघायचं अजून. त्यांनी आपली बी सोय केली पाहिजे. नंतर आपला विचार आपण करायचा. काय सांगणार? कशी शेतकऱ्यांच्या तुमचा संबंध तर जास्त शेतकऱ्यांशी येतोय, काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? शेतकऱ्यांचं काय बाबा व्यवस्थित भाव भेटावा. आता एवढीच महागाई झाली. पाऊस नाही पण अजून परिस्थिती बेकार होणार आहे. पाऊस नाही पडला. हां 8-90 रुपये जागावर मार्केट गेले गवारीचं. विक्रीला तर विक्री 30ला पाव मध्ये पब्लिक नाही. थोडं महाग नको वाटते ना. नाही विकलं तर खराब होणार आहे. खराब म्हणजे काय फेकून द्यावं लागते असंच. मंडळी जर संपूर्ण परिस्थिती आहे ती पाहिली तर आपल्याला नेमकं आसमानी सुलतानी या संपूर्ण जे काही संकट आहेत वेगवेगळ्या प्रकारची ती फक्त बळीराजावरच आहेत काय असा प्रश्न जो आहे तो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, शेतीचा आढावा घेतला,
भाजीपाला संपूर्ण असतील, पावसाची परिस्थिती असतील. आज 20-21 जून जवळपास तारीख आहे आणि पावसाचे एक हे पण नाही, अख्खं आभाळ जे आहे ते मोकळे. त्याच्यामुळे पावसाची तर अपेक्षा संपूर्ण सोडून दिली आहेत. एका बाजूला अशी भयान परिस्थिती आहे, एका बाजूला जी आहे ती राजकीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भले पक्ष बदला, तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, समाजाच्या स्वार्थासाठी जे निर्णय तुम्हाला घ्यायचे ते घ्या. फक्त या ठिकाणी शेतकऱ्याचं जे आहे किंवा नागरिकांचं जे आहे तो भल्याचा जो निर्णय असेल तो घ्या, अशी या ठिकाणी संपूर्ण जी जनता आहे ती आपल्याला बोलताना या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच जर एकंदरीत आपण पाहिलं तर जनता रोष व्यक्त करते. जनता धाराशिवमधली जी जनता आहे शहरातली ती रोष व्यक्त करते आणि ती सांगण्याचा प्रयत्न करते की नेमकी जी आहे ती या राजकीय परिस्थितीला कोण जबाबदार आहे, त्यांनी त्याची दखल घ्यावी, या संपूर्ण शहराचा जो आहे तो विकास करावा आणि बळीराजाच्या पाठी भक्कम उभं राहावं. एवढीच अपेक्षा जी आहे ती जनतेने आपल्याला आपल्यापुढे मांडल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, धाराशिव.